चला तर आमची आनंदी पण आली आहे रानात आता. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या सध्याला 9 वाजल्यात आणि आत्ता आलो आहे रानात. तर 2-4 दिवस झाले व्हिडिओ, 2-3 दिवसातून एकच व्हिडिओ काढतोय मी. तर पहिले रेग्युलर काढायचो, आता काय काढणं व्हाय ना. सध्याला चालले तर रानात काम, म्हणजेच इकडं पाठीमागं आपलं शेती तिकडे लेवल वगैरे चालू आहे. चला तुम्हाला त्या नवीन रानामध्ये ना काय चाललंय ते एकदा मी दाखवतो, काम कसं झालंय. आणि कालचा पण मी थोडा व्हिडिओ काढला होता, तो पण पुढं आपल्याला बघायला भेटेल. तर आत्ताच ह्या रानाची बघा तिथं लेवल थोडीशी 4 टिप्पर टाकले होते. तर 4 टिप्पर टाकले आणि पहिली बी थोडी माती टाकली होती, पण लेवल थोडीशी इडीवाकडी करून घेतली. तर खास म्हणजे तिकडे एक आपण जवळपास 80 टिप्पर टाकलेत वर. तर तिकडली पण लेवल मी दाखवतो. आणि त्याच्यामुळे आता रान एकदम चकाचक झालेत. आणि थोड्याच दिवसात पाऊस वगैरे पडला म्हणजे काकरी पाळी करायला आणि त्याला एकदम चांगलं वाटेल. तर चला आता मी समोर तुम्हाला दाखवतो रानाचं कसं वातावरण झालं एकदा. चला तर हे आहे भावाचं रान. भावानी पण 10 टिप्पर टाकले होते, त्याची पण लेवल करून घेतली. तर 10 टिप्पर होते टाकलेली, तर अशी सर्व रानात एकदम लेवल करून घेतली. तर आता ह्याच्यात मस्त लेवल झाली, थोडी माती पण पडली. पहिली पण पीक चालूच होतं, पण जरा माती टाकलं अजून थोडंसं बरं होईल. तर थोडेच टाकले टिप्पर, पण टिप्पर टाकल्याच्या नंतर मग लेवल करून घेतली थोडी. तसंच आपण पण इथं ह्या रानात गेल्या वर्षीला 5-6 टिप्पर टाकले होते, आणि आत्ता ह्या रानात 4 टाकले. म्हणजे जवळपास 10 टिप्पर थोड्या ह्या जागेत आपण टाकून घेतली रानात. तर ही काय, हे आपलं नांगरट केली आपण, पण तरी पण त्याच्यात येडे वाकडे म्हणजे आपण थोडंसं माती इसकटली. तसंच वरच्या रानात आता तुम्हाला दाखवतो, तिकडे टाकलेत 80 टिप्पर, ते पण पटकन तुम्हाला मी दाखवतो. आताच तिकून आलो त्या साईडनी त्या रानाचं बघून. तसंच ही रान, आणि आता इकून आपण घरून आलतो. तसंच ह्या साईडला लेवल वगैरे करून घेतली. काम सगळं झालंय, माती टाकून लेवल करून, म्हणजे काय पाऊस पडला तर डायरेक्ट काकऱ्या मारल्या तरी जमल. तर असंच दिसायला बघा किती छान दिसायला लागले, एकदम लेवल बाजरान. आणि एकदम मस्त आणि छान झाले. माती टाकून एकदम लेवल केली ना, तर एकदम ही दिसतंय, प्लेन दिसतंय नाही का. ह्या काडाची त्या काडाला पाणी जाऊन, त्या काडाची ह्या काडाला पाणी यावं, असं लेवल करून घेतलंय. त्याच्यानंतर इथं बांधे, त्याच्यावर बी एक वाटणी आहे, ते पण आपण कंप्लीट करून घेतली. चला पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेलच. आता जायचंय घरी. तर चला, रानात मी मिरच्या आणि थोडीशी गवार न्यायला आलतो. तर मिरची आणि गवार थोडी तोडली, पिशवीत घेतली बी. तर आता जायचं घरी, तुम्हाला दाखवलंय. आणि काल आम्ही आलतो सर्वजण, म्हणजे काल परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी लेवल वगैरे सगळी माती टाकून बरेचसे कामं होते ते क्लिअर झालेत. अजून बाकीचे भरपूर काम शिल्लक आहेत अजून. तर रानातले तर झालेत. आता बाहेर म्हणजे दुकानाला त्याला लय गर्दी झाली, कारण मी माती टाकण्यातच माझे माती पहिल्यांदी माती म्हणजे रानाची लेवल, नंतर माती टाकली, पुन्हा रानाची मातीची लेवल. तर ह्याच्यातच भरपूर असा टाईम गेला. तर मग दुकानाला जरी गर्दी, जास्त कामं वेटिंगवर पडले, ते काम पण उरकायचे आहेत. आणि आज विराजला ॲडमिशनसाठी पुन्हा एका शाळेत न्यायचं आहे. पहिल्यांदा एका शाळेत नेलं तर ॲडमिशन झालं नाही, तर आता पुन्हा दुसऱ्या शाळेत बघावं लागलं. कारण काय झालं आहे, शाळेत टाकायच्या अगोदरच इंटरव्ह्यू व्हायला लागलेत की येतं आहे काय पोरांना. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे मला तर खूपच अडचण वाटली. होतं आहे काय, पोरांना ना म्हणजे पहिल्याच वेळेस शाळेत म्हणजे नर्सरी, नंतर LKG, UKG, मग पहिली, ते पहिल्या 3 वर्षाला आजवरच इंटरव्ह्यू लागतं की घरीच काय येतं आहे पोराला. तर असं आम्ही घेऊन गेलो, तर ते म्हणले एवढं काय म्हणजे बुवा मुलगा हुशार नाही. आता तर अवघडच झालं, म्हणलं अजून बालवाडी त्याचे तर काय हुशार म्हणावं. म्हणजे एवढं जर कडक शिक्षण आत्ताच त्यांनी विचार केला, म्हणजे घरीच सगळं करून घेतल्यावर ते काय करणार आहेत. चला त्या शाळेत नाही घेतलं, आता दुसऱ्या शाळेत बघावं लागेल. तर जायची आज दुसऱ्या शाळेत बी लागतो एक नंबर, बघावं लागेल. कुठेतरी आपल्यापासून लांब टाकलं ना, म्हणजे विराज येड्याहून नाही करायचं. तिथं आपली शाळा आहे, पण लांब टाकावं लागेल, कारण जवळ असल्या मग जास्त येड्याहून करीन विराज. त्याच्यामुळं चला, थोडंसं आंब्याखाली आल्या, ऊन असं पडत आहे सध्याला, तर थोडा आराम करून घेतो. तर आंब्याखाली आल्यावर करतो आराम थोडासा. म्हणजे काय झालं तुम्हाला तर माहिती आहे, आता उन्हाळा सध्याला भरपूर असा कडक चाललाय. आणि सकाळी 9ला आणि 10लाच ऊन इतकं पडतंय. आणि दुपारच्याला तर एवढं बी हवा बंद झाली ना, उमाऱ्या आणि गामाऱ्या येतात की नको नको होतंय सध्याला. आणि फॅन जरी लावले तरी गरम हवा मारित येत. आणि झाडाची त्याच्यामुळं सावली आणि झाडाखाली बसायला तेवढंच बरं वाटतं.
विराजचं गाड्या त्याला बसायला लावते. तुटलं का काय? तुटलं नाही ते बसता येतं. बरं आहे बरं आहे बरं आहे. तर आता जायचंय आष्टीला, पण त्याच्यावर मी कालचा रानातला व्हिडिओ कंप्लीट पूर्ण दाखवतो, तो बघा. त्याच्यानंतर विराजला पण आता आष्टीला घेऊन जायचंय ॲडमिशनसाठी. बघू काय होतं, थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो मी. मग काय करू तू? चला तर आमची आनंदी पण आली आहे रानात. आत्ताच आमचं झाले जेवण, 11 वाजता सकाळचे जेवण झाले. विराज, आनंदी, मी सर्वजण आम्ही रानात आलो आहे का नाही. चालत का घरी? जांभळी घरी चालत आता, जा घरी. विराज उन्हात नको जाऊ, कूलर पशीच बसा, जा घरी. बसा गडी बरं आणि जा मग घरी. खाली चल सुना. हा जांभळा खाली जाऊ, याला बेत वरच करतो ते. जांभळी खाली जायचं. चला ना. मी थांबतो. काय वेळ आणलाय मग? ड्रायव्हर आणलाय तुम्हाला. काय म्हणती? बाबा बाबा म्हणते. बाबा 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 बाबा. डायरेक्ट ड्रायव्हर. मी बी थोडं जांभळे खाली झोपते. जांभळी खाली जाऊन झोपती. हा. चल लावतो उरकाला. होईना आज लेवल उरका लावतो, जातो मी तिथं. हा मी जातो ना, तुम्ही घ्या ना, मी जातो. टावेल घेतलाय. लई कुरकुर करते सगळं, जावं लागेल लेवल जवळ उरका येतं घ्यावं लागेल. हा चला तर दोन्ही वाटण्या कंप्लीट झाल्यात लेवल करून. तर वरची वाटणी आणि खालची वाटणी. काय करतो विराज? माती भरून घेतोय. भरून घे, चांगली माती काढ, झाडाला टाक. विराज आवरलं का तुझं? घातला का चपला सँडल? इकडे बघ आता. अय्यो बब्बो. चला बरं, आवरलंय. लय ऊन व्हायला लागलंय. उन्हाच्या आत जावं लागेल. चला तर आत्ताच काय झालं, आनंदी झोपेतून उठली. सकाळी आंघोळ केली आणि झोपी लावली, आणि झोपीतून आता उठली म्हणजे जायचं म्हणून उठवली. तर थोडासा सुकल्याने चेहरा वाटतोय झोपीत असल्यामुळं. हे आवरलंय. चला आम्ही निघालो तर आता गुराचं बघत होतं ॲडमिशनचं काहीतरी, आणि दीपालीला पुन्हा माहेरी जायचंय. हॅलो, कुठे झाले का?